लाल जास्वंदीचं फुल आपण गणपतीला अर्पण करतो आणि गणपतीला आपण दुर्वा पण वाहतो ना. त्याच्यानंतर गणपतीच्या हातावर बघा काय आहे, गणपतीचा आवडती वस्तू म्हणजे गणपतीला मोदक खूप आवडतात. मग अशी गणेशाची आपल्याला खूप माहिती आहे, गणेशाच्या खूप कथा आहेत. त्याच्यापैकी काही कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा की हा जो बाल गणेश होता, हा जेव्हा छोटा होता, सर्वांनी ऐका, तेव्हा गणेशाच्या आईचं नाव काय माहिती तुम्हाला? पार्वती. काय नाव आहे? आणि त्याच्या वडिलांचं नाव शंकर. ओम नमः शिवाय. हातामध्ये त्रिशूल असते, डमरू असते, माहिती ना, आणि गळ्यामध्ये साप नाग असतो. मग माता पार्वती त्यांच्या प्रासादामध्ये एकदा स्नानासाठी गेलेले असतात आणि त्यावेळेस ती माता गणपतीला सांगते की तू इथे या दरवाजावर थांबायचं, आतमध्ये कोणाला सोडायचं नाही. बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्ही मन लावून ऐका आणि आपल्या घरी सांगायच्या, आईला बाबांना आपल्या घरच्या माणसांना गोष्टी सांगायच्या. मग त्या गणपतीला त्या ठिकाणी ते माता ठेवते आणि आंघोळीला म्हणजे स्नानासाठी आतमध्ये जाते. तेव्हा थोड्या वेळाने काय होतं, त्या ठिकाणी शंकर महाराज येतात, गणपतीचे वडील, आणि ते सांगतात मला आत जायचंय. तेव्हा गणपती आतमध्ये पाठवत नाही. त्या ठिकाणी तो बरीच विनंती करतो, पण गणपती सांगतो का मातेचा आदेश आहे, आतमध्ये कोणाला सोडायचं नाही. तेव्हा शंकर हे खूप रागीट पण असतात, त्यांना खूप राग येतो, आणि हातामध्ये काय असते माहितीये? बोलत चला मग बोलणारे मला आवडतं. ते त्रिशूल असं फेकतात ना, काय होतंय? हा बरोबर त्याच्या घरापासून त्याचं हे मान उडवली जाते, बाजूला मुंडकं पडते ना, इकडे त्याचं धड पडते, म्हणून पडतो बाल गणेश. त्याचा क्रोध शांत होतो. माता पार्वती स्नान करून जेव्हा बाहेर येते तेव्हा बघते माझा पुत्र, माझा बाल गणेश काय झालंय, कोणी केलं? अगदी जोराजोराने रडू लागते, मला माझा मुलगा जिवंत करून पाहिजे. आता शंकराला पण प्रश्न पडतो तर कसं काय करायचं, रागाने मी कोणती पण गोष्ट केली ना, आता असं झालं, आता काय करू? तेव्हा तो पण धावा करतो देवाचा. तेव्हा देव त्याला सांगतात की आता हा बाल गणेश तेव्हा जिवंत होऊ शकतो जेव्हा दुसऱ्या प्राण्याचं डोकं कापून त्या पूजा करून याच्या घरावर बसलं तर याचं शरीर जिवंत होईल. मग तेव्हा त्याचे शंकराचे सगळे जे काही सेवक असतात ते जंगलामध्ये शोध घेत निघतात, पण त्यांना असं सांगितलेलं असतं का असा प्राणी पाहिजे, असा प्राणी पाहिजे, माता आणि पुत्र किंवा जो कोण असेल ते एकमेकांकडे पाहत असतील तर तो प्राणी चालणार नाही, एकमेकांकडे पाठ करून असतील तर तो प्राणी आणायचा. मग खूप जंगलामध्ये फिरतात. शेवटी फिरत असताना त्यांना दिसते का हत्तीची माता अशी बाजूला झोपलेली असते आणि तिचा जो पुत्र असतो छोटा हत्ती असतो, तो दुसऱ्या बाजूने तोंड करून असतो. तेव्हा ते म्हणतात का हे ठीक आहे, आणि त्या छोट्या हत्तीचं ते असं डोकं कापतात आणि ते डोकं घेऊन येतात आणि मग त्या बाल गणेशाच्या शरीरावर ते हत्तीचं डोकं, असं छोट्या हत्तीचं डोकं ठेवतात, मंत्रोच्चार करतात आणि तो जिवंत होतो. आणि तो बाल गणेश नंतर बघतो हात लावून, अरे बापरे हे सोंड आहे. बघा गणपतीला सोंड आहे का नाही? सोंड कोणाची आहे? हत्तीची. कान बघा कसे सुपासारखे मोठे कान आहेत ना, आपले कान तेवढे मोठे आहेत का? आपले कान छोटे आहेत, पण गणपतीचे कान खूप मोठे. आलं का लक्षात? गणपतीच्या सोंडेच्या वर तिथे सोळे, भोगाचे सोळे, हत्तीचे सोळे असतात ना, तसे आहे. हा, तर अशी ही जी कथा आहे ही गणपतीची कथा आहे. त्याच्यानंतर दुसरी कथा बघा. आता हा जो गणपती असतो हा आणि त्याचा एक भाऊ असतो कार्तिक. गणपतीचा भाऊ कोण? हा, गणपतीचा भाऊ कार्तिक हा मोठा असतो. मग
तेव्हा त्यांच्यामध्ये बोलता बोलता शरीर लागते, जशी तुमच्या घरी पण कधीतरी मला लागते. आणि ते ठरवतात की या पृथ्वीला जो प्रदक्षिणा पहिला घालेल तोच खरा भक्त, तोच खरा भक्त, तोच खरा देव. व त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते. आता कार्तिक स्वामी काय करतात, मोरावर बसतात, निघतात विमानात बसल्यासारखे संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करायला. आणि गणपती बाप्पा काय करतो माहितीये, उंदरावर, काय करतो, उंदरावर बसतो. शंकर आणि पार्वती म्हणजे त्याचे आई वडील, त्याचे माता पिता असे बसलेले असतात. त्यांना असा तो नमस्कार करतो, अशा 7 फेऱ्या पूर्ण करतो आणि नमस्कार करतो आणि थांबतो त्या ठिकाणी. आणि कार्तिक स्वामी बऱ्याच उशिराने परत रिटर्न येतो. तोपर्यंत गणपती त्याच्या अगोदर हजर असतो. तेव्हा कार्तिक स्वामी सांगतो की बाबा तू केलाच नाही, मग काय आळशी. तेव्हा त्याचे आई वडील शंकर आणि पार्वती सांगतात की बेटा ह्याने आम्हाभोवती नमस्कार केला म्हणजे पृथ्वीला नमस्कार केला. आणि त्या ठिकाणी गणपतीच्या गळ्यात हार घातला जातो. मग गणपतीचं मन खूप मोठं असते की दादा खरं तू एवढी जगाला प्रदक्षिणा करून आला, पण तो हार पुन्हा त्या कार्तिक स्वामीला घालतो. म्हणजे आई वडील हेच आपले दैवत आहेत, त्यांची आपण पहिली पूजा केली पाहिजे. हे गणपती त्या गोष्टीतून आपण शिकायचं आहे. तिसरी गोष्ट बघा आहे का शंकर हा हिमालयामध्ये राहणारा असतो, गरीब असतो, त्याच्यासोबत पार्वती माता राहत असते. तेव्हा ज्याच्याकडे खूप पैसा आहे, संपत्ती आहे, सोनं नाणं भरपूर असा एक श्रीमंत असा देव असतो, त्याचं नाव असतं कुबेर. त्या नाव असते बघा त्या बाल गणेशामध्ये हे सगळ्या स्टोरी आहे, तुम्ही पाहिला असेल बघा तो पिक्चर. त्याच्यामध्ये त्याला धनाचा गर्व झालेला असतो आणि त्याला वाटतं त्या शंकराला आपण जरा जिरवावं, त्याला दाखवावं माझं वैभव, म्हणून शंकर आणि पार्वतीला तो आमंत्रण करायला येतो. सर्वांनी हात घाला, इकडे लक्ष द्या, सर्वांनी ऐकायचंय. तेव्हा तो शंकर आणि पार्वतीला आमंत्रण करायला येतो, तर चला माझ्याकडे तुम्ही जेवायला, आपण मला भोजनासाठी बोलवायला. तेव्हा शंकर आणि पार्वती त्याच्या मनात जाणतात याला थोडा गर्व झालेला दिसतो. मग ते सांगतात की आम्हाला दोघांना जमणार नाही, पण आमचा हा छोटा बाल गणेश आहे ना त्याला घेऊन जा. मग त्या बाल गणेश पण तयार होतो त्या ठिकाणी. त्याच्यासोबत त्याचा उंदीर मामा पण असतो, माहिती आहे ना, मुशकराज. आणि ते दोघे मस्त सोनेरी रथामध्ये बसून असे बघा ते दाखवले पिक्चर मध्ये. आणि सोन्याच्या नगरीमध्ये जातात आणि त्या ते गेल्यावर त्या ठिकाणी त्याचं स्वागत करतात, त्याला भरपूर काय खायला देतात, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई देतात, पेढे देतात, मोदक देतात. जेवढं आलं तेवढं खायचं, जेवढं आलं तेवढं खायचं. बघितलं तुम्ही, तेवढं पदार्थ आणून ते स्वयंपाकी जे बनवणारे, जेवण बनवणारे होते ना, ते पण थकून गेले बनून जेवण बनवून. मग त्याला अजून आणा, मग काहीच नाही, मग तो भांडी पण खायला लागला, सगळ्या गोष्टी खायला लागला तो. तेव्हा तो कुबेर चिंतेत पडला का आता माझं काय खरं नाही, हे सगळं संपवलं नाही, सगळे भांडी सगळं माझं राज्य सगळं विध्वंस होईल. म्हणून तो धावत परत कुठे गेला, शंकर आणि पार्वतीकडे गेला. का अशी कंडिशन झालेले, गणपती बाप्पाची भूक काय कमी होत नाही. गणपतीचा पोट बघा फक्त मोठा आहे, पाहिजे तुम्ही, त्याला लंबोदर म्हणतात. काय म्हणतात, लंबोदर त्याचं नाव आहे गणपतीचं. गणपतीला अनेक नाव आहे, 108 नाव आहे गणपतीला. गजानन, श्री गणेश, विनायक, लंबोदर, गणेश, अशी वक्रतुंड, खूप नाव आहेत, 108 नाव आहेत. तेव्हा शंकर आणि पार्वतीकडं तो जातो कुबेर आणि सांगतो का गणपती बाप्पाची भूक काय कमी होत नाही. तेव्हा पार्वती माता त्या आळूच्या पानामध्ये एक शिदोरी बांधून देते आणि ही घेऊन जा आणि त्या गणपतीला दे, त्याची भूक कमी होईल. तेव्हा तो ते घेऊन येतो आणि श्री गणेशाला देतो. ते श्री गणेश त्या ठिकाणी ती छोटीशी ती भेट दिलेली असते, मातेकडून मिळालेलं, ते तो खातो आणि लगेच ढिकर देतो, त्याची भूक पूर्ण होते. अशी ती गोष्ट आहे बघा बाल गणेशाच्या पिक्चर मध्ये दाखवलेली. त्याच्यानंतर एक गोष्ट अशी आहे का त्या काळामध्ये एक मोठा राक्षस असतो, वृषभराज. तो असा उन्मत्त झालेला असतो, अनेक साधूंना वगैरे जे तपस्वी असतात त्यांना असा हैराण करत असतो. तेव्हा बाल गणेश त्या ठिकाणी त्याची लढाई होते आणि त्याला तो उंदीर करून टाकतो. काय करून टाकतो, हा तो उंदीर आहे ना, गणपतीचं वाहन उंदीर आहे बघा, आहे ना उंदीर, उंदरावर बसून किती पण फिरतो. तो साधा उंदीर नाही, तो खूप मोठा राक्षस होता, वृषभराज. तो आता गणपतीने त्याचं वाहन
सेवा करतो गणपतीची. गणपती असा चाललेला असताना एकदा पडला, धावता धावता चालता चालता, तेव्हा चंद्र हसला. कोण हसला? वरून चंद्र हसला. तेव्हा गणपतीला थोडा राग आला, पण नंतर परत परत हसायला लागला, परत परत त्याला बोलायला लागला. पिलपिले लडू लेकर गणेशजी गिर पडे गिर पडे गिर पडे. तेव्हा श्री गणेशाला राग आला आणि त्याला शाप दिला, जा तुझा पूर्ण काळा होशील, तुला काही तुला कोणी लोक बघणार नाही. तेव्हा तो त्याप्रमाणे पूर्ण काळा होऊन गेला चंद्र. आता त्याचं विद्रूप रूप झाल्यानंतर आता माझ्याकडे कोण बघेल, तो घाबरून गेला. आता तो शरण आला, तो विनंती करायला लागला गणेशाला, मला यातून काहीतरी शाप द्या. तेव्हा गणेशाने पुन्हा त्याला उशाप दिला का तू 15 दिवस छान दिसशील आणि 15 दिवस कायम होशील, म्हणजे पौर्णिमा ना अमावस्या. गणपतीच्या अशा अनेक कथा आहेत मित्रांनो. तुम्ही टीव्हीवर बघा, पेपर येत असेल, पुस्तक असेल, त्याच्यामधल्या गोष्टी वाचा. गणेशाविषयीच्या भरपूर गोष्टी आहेत, त्या तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये बघा गाणं होता, ओ माय फ्रेंड गणेशा तू रहना साथ हमेशा, आहे ना? ऐकलंय तुम्ही? हा, अतिशय सुंदर पिक्चर. मला वाटतं आज उद्या वगैरे टीव्हीला लागेल, तर दुसरे पिक्चर पाहण्यापेक्षा गणपतीचा पिक्चर पहा, गणपतीची पूजा करा. कुठे आरती चालली असेल त्या आरतीला जा, त्या आरतीमध्ये सहभाग घ्या, टाळ वाजवा, ढोलकी वाजवा, भजन ऐका. तर असे हे 4-5 दिवस सुट्टीचे आहे, सर्वांनी चांगली श्री गणेशाची प्रार्थना करा, पूजा करा. तर असा छान उत्सव आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्माननीय फराड सरांना विनंती